नमस्कार मित्रांनो, आपल्या या हेल्दी मराठी चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण इथे तुम्हाला अशीच खरी घरगुती आणि वैज्ञानिक माहिती अगदी सोप्या भाषेत पाहायला मिळेल. चला तर मग आजच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूयात. तुम्ही जे पिंपल्स घालवण्यासाठी रोज महागड्या क्रीम्स, फेस वॉश आणि केमिकल्सवाले प्रोडक्ट्स चेहऱ्यावर घासताय, ते तुमच्या स्किनला आतून कायमचं उद्ध्वस्त तर करत नाही आहे ना? हो, जरा नीट विचार करा, कारण ही भीती 100% खरी आहे. आजकाल बाजारात मिळणारे बरेचसे प्रोडक्ट्स पिंपल्स मुळापासून घालवण्याऐवजी तुमच्या त्वचेचा नैसर्गिक पोत आणि स्किन बॅरियर पूर्णपणे खराब करून टाकतात, ज्यामुळे सुरुवातीला बरे वाटणारे पिंपल्स नंतर दुप्पट वेगाने आणि जास्त तीव्रतेने चेहऱ्यावर परत येतात. अनेकदा तर असं होतं की एका रात्रीत पिंपल्स गायब करण्याचा दावा करणाऱ्या या क्रीम्समुळे चेहऱ्यावर कायमचे काळे डाग, खड्डे आणि त्वचा पातळ होण्याचा गंभीर धोका निर्माण होतो. विचार करा, आपण सुंदर दिसण्यासाठी पैसे खर्च करतोय की स्वतःच्या हाताने स्वतःचा चेहरा खराब करण्यासाठी? म्हणूनच आज मी तुमच्यासाठी या केमिकलच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा एक अत्यंत सोपा आणि सुरक्षित मार्ग घेऊन आलो आहे. आज मी तुम्हाला असे 3 खास घरगुती उपाय सांगणार आहे, जे सहसा मोठे डॉक्टर्स किंवा ब्युटी इन्फ्लुएन्सर्स तुम्हाला कधीच सांगत नाही, कारण हे उपाय इतके स्वस्त आणि प्रभावी आहेत. चला तर मग कोणताही वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या स्टेपकडे वळूयात. स्टेप 1, सकाळचा उपाय. सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुमची त्वचा पूर्णपणे फ्रेश असते, तेव्हा केमिकलवाला फेस वॉश वापरण्याऐवजी तुम्हाला एक कमाल आयुर्वेदिक फेस पॅक बनवायचा आहे. हा पॅक बनवण्यासाठी एका स्वच्छ वाटीमध्ये एक मोठा चमचा बारीक केलेले ओट्स घ्या. त्यात 1 चमचा टाकून ताजं घरचं दही घाला. 1 चमचा चण्याचे पीठ म्हणजेच बेसन टाका आणि अगदी शेवटला फक्त 1 चिमूटभर शुद्ध हळद मिक्स करा. आता हे चारही पदार्थ चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्या, जेणेकरून त्याची एक छोटी छान घट्ट पेस्ट तयार होईल. आता याचे फायदे नीट समजून घ्या. ओट्स तुमच्या त्वचेचा कोणताही ओरखडा न पाडता अत्यंत सौम्यपणे स्क्रब करतात आणि मृत त्वचा बाहेर काढतात. दह्यामध्ये असणारे लॅक्टिक ॲसिड चेहऱ्यावरील जिद्दी काळे डाग फिके करण्याचे काम करते. बेसन त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते, जे पिंपल्स येण्याचे मुख्य कारण असते. आणि हळदीमधील अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे पिंपल्स निर्माण करणारे जंतू मुळापासून नष्ट होतात. हा तयार झालेला पॅक तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर खालून वरच्या दिशेने व्यवस्थित लेपसारखा लावून घ्या. लेप लावल्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटे तो चेहऱ्यावर तसाच सुकू द्या. या काळात अजिबात बोलू नका. जेव्हा पॅक हलका सुकेल तेव्हा हातावर थोडे पाणी घेऊन अत्यंत हलक्या हाताने गोलाकार मसाज करत कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. पहिल्याच वापरात तुम्हाला तुमची स्किन कमालीची मऊ, स्वच्छ आणि ऑइल फ्री झालेली दिसेल. आता दुपारभर तुमच्या स्किनला नैसर्गिकरित्या श्वास घेऊ द्या आणि त्यानंतर आपण वळूयात आपल्या दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या उपायाकडे. स्टेप 2, संध्याकाळचा उपाय. दिवसभराची धूळ, प्रदूषण आणि उन्हामुळे संध्याकाळपर्यंत आपली त्वचा प्रचंड थकलेली आणि उष्ण झालेली असते, ज्यामुळे पिंपलची जळजळ वाढते. म्हणूनच संध्याकाळी त्वचेला शांत करण्यासाठी आपल्याला एक कूलिंग पॅक बनवायचा आहे. यासाठी एका वाटीत 2 मोठे चमचे ताज्या किसलेल्या काकडीचा रस काढा. त्यात 1 चमचा शुद्ध ओरिजिनल चंदन पावडर मिक्स करा आणि 1 चमचा सुगंधी गुलाबजल एकत्र करून एक गुळगुळीत लेप तयार करा. चंदन आणि काकडी हे निसर्गाने आपल्याला दिलेले सर्वात मोठे वरदान आहेत. हे दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्वचेला इतका अप्रतिम थंडावा मिळतो की पिंपल्समुळे आलेली सूज, लालसरपणा आणि होणारी आग एका झटक्यात शांत होते. तर गुलाबजल तुमच्या त्वचेचा pH लेवल संतुलित ठेवून पोर्स घट्ट करण्याचे काम करते. हा सुगंधी लेप डोळ्यांचा भाग सोडून संपूर्ण चेहऱ्यावर शांतपणे लावा आणि डोळे मिटून किमान 20 मिनिटे रिलॅक्स पडून राहा, जेणेकरून चंदनाचे गुणधर्म त्वचेच्या आतपर्यंत शोषले जातील. 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवा. चेहरा धुताच तुम्हाला जाणवेल की तुमच्या चेहऱ्याची सगळी उष्णता, थकवा आणि पिंपलचा लालसरपणा गायब होऊन त्वचा एकदम शांत आणि उजळलेली दिसेल.
आता यानंतर येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, जो रात्रीच्या वेळी तुमच्या स्किनवर जादू करणार आहे. स्टेप नंबर 3, रात्रीचा उपाय. रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपली त्वचा स्वतःला रिपेअर म्हणजेच दुरुस्त करत असते. या प्रक्रियेला गती देण्यासाठी आपल्याला एक मॅजिकल नाईट टोनर वापरायचे आहे. हे टोनर बनवण्यासाठी 1 कप पाण्यात 1 ग्रीन टी बॅग किंवा 1 चमचा ग्रीन टी टाकून ते पाणी चांगले उकळून घ्या आणि नंतर ते पाणी गाळून पूर्णपणे थंड होऊ द्या. आता रात्री झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा नॉर्मल पाण्याने स्वच्छ करा आणि एका मऊ कापसाच्या बोळ्याने हे तयार झालेले ग्रीन टी वॉटर संपूर्ण चेहऱ्यावर, विशेषतः जिथे पिंपल्स आहेत आणि जुने काळे डाग आहेत तिथे हलक्या हाताने टॅप करत म्हणजेच डॅब करत लावा आणि ते चेहऱ्यावर रात्रभर तसंच सुकू द्या. चेहरा पुन्हा धुवायचा नाही. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि EGCG नावाचे तत्व असते, जे रात्रीच्या वेळी त्वचेच्या आत जाऊन नवीन पेशी तयार करते. यामुळे पिंपलचे जुने खड्डे, पडलेले काळे डाग खूप वेगाने फिके पडू लागतात. त्वचेचा तेलकटपणा नियंत्रित राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या काळात नवीन पिंपल्स येणारं पूर्णपणे बंद होते. मित्रांनो, हे 3 उपाय दिसायला सोपे वाटत असले तर याचे परिणाम कोणत्याही महागड्या लेझर ट्रीटमेंटपेक्षा कमी नाहीत. सलग काही दिवस हा दिनक्रम पाळा आणि तुमच्या त्वचेत होणारा अद्भुत बदल स्वतःच्या डोळ्यांनी बघा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त वरून महागडे किंवा घरगुती उपाय करून फायदा नाही. कारण पिंपल्स येण्याचे मूळ कारण आपल्या पोटात आणि खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये दडलेले असते. म्हणूनच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही धोकादायक पदार्थाबद्दल सांगणार आहे, जे नकळत खाल्ल्याने तुमचे पिंपल्स एका रात्रीत दुप्पट वेगाने वाढतात. तो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. जर तुम्हाला आजची ही घरगुती आणि प्रामाणिक माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच राईट क्लिक करून एक सुंदर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि गरजूंसोबत हा व्हिडिओ भरभरून शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, चांगला आहार घ्या, खूप पाणी प्या. बाय बाय.